तरुणांनी दिशा देण्याची परंपरा फार पुराणी आहे, फार प्राचीन आहे. कारण वेदांमध्ये सुद्धा अतिशय लहान वयामध्ये मंत्र रचना किंवा द्रष्टे असे ऋषी होऊन गेलेले आहेत. आणि ऋषी म्हणजे काय हो, तर एका अर्थाने ज्यांना जाणवलं, ऋषी की दर्शनात असं म्हटलं जातं. दर्शन म्हणजे जाणवणं, दिसणं, योग्य वेळेला समजणं. आणि हे ज्यांना समजतं ते त्या त्या वयात ऋषीच असतात. मला आज आनंद होतोय की मी भारताच्या अशा एका सुपुत्राची आज मुलाखत घेणार आहे. संस्कृतेन न मराठी भाषया एव स्वीकरोमि, चिंता नास्ती. पण मला याचा अभिमान आहे की खरोखर अगदी 25शीतला हा मुलगा इतक्या निडरपणे आपली मतं मांडतो आणि सगळ्या प्रकारच्या माध्यमांमधून स्वतःला नाही तर विचारांना प्रस्तुत करतो. कारण अनेक आपण मीडियामध्ये असे पाहतो की त्यांना स्वतःला प्रोजेक्ट करायचं असतं, प्रस्तुत करायचं असतं. पण हे एक व्यक्तिमत्व असं आहे की जो राष्ट्रीय भावनेनं प्रेरित झालेल्या विचारांनाच त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न अतिशय यशस्वी झालेला आहे. वय अवघे 25, पण अगदी 52 कशी सोनं जसं झळाळून निघतं तसं हे व्यक्तिमत्व आपल्या अभ्यासपूर्ण बोलणे, म्हणजे इतकं सोपं नाहीये सावरकरांवर बोलणं, इतकं सोपं नाहीये टिळकांवर बोलणं, विवेकानंद पचवणं, हे इतकं सोपं नाहीये. बरं, या पोराचीच म्हणेन मी, माझ्या मुलाच्याही पेक्षा 1-2 वर्ष लहान आहे तो. तर या मुलाची झेप केवढी असावी, तर कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही. मुलाखतीच्या ओघात आपण ते सगळं पाहणारच आहे. आणि नाव पुन्हा पार्थ आहे, त्यामुळे कदाचित विराट दर्शन पार्थला या सगळ्या प्राचीन भारतीय साहित्यापासून ते अगदी आजपर्यंतच्या या क्रांतिकारकांच्या विचारांमध्ये निश्चितच झालेलं दिसतंय. आणि म्हणून पार्थ, मला तुझी मुलाखत सुरू करताना आधी तर तुझं अभिनंदन करायचंय की तू महाराष्ट्राचा आहेस, आमच्या सगळ्यांचा तू गौरव आहेस. आणि आम्हाला खरोखर याचा मनस्वी आनंद आहे की तुझ्यासारखी एखादी व्यक्ती, एखादा मुलगा, एखादा युवा अशा प्रकारच्या ज्याच्यावर आक्षेप घेतले जातात, ज्याच्यावर भल्या भल्यांची बोबडी वळते, अशा विषयांवरती तू अतिशय ठामपणे हे बोलतोस. अगदी नुकताच जो विषय झाला राम शाकाहारी की मांसाहारी, त्यावरती तू अगदी रामायणातलं कांड काढून त्यातल्या अमुक ठिकाणी असं सगळं सांगून त्यांचं सगळं रचलेलं कांड याने निष्फळ केलं. त्यामुळे मला असं वाटतं की खूप छान अशी ही प्रवासाची जी दिशा आहे ती तुला नेमकी कुठून मिळाली. हा या क्षेत्राकडे वळणं, 25 वयापर्यंत तू जे काही मिळवलंयस त्यानुसार तुला या अशा वेगळ्या वाटेकडे जाण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे जरा आम्हाला ऐकायला आवडेल. मनपूर्वक नमस्कार. मंजुषाताई, आता तू जसं म्हणालीस ना की सत्य सांगतो मी, मला असं वाटतं की सातत्याने आपल्याकडे गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असत्य ठासून सांगितलं जातं. आणि मग कसलाही विचार न करता जर समोरून सातत्याने खोटं सांगितलं जात असेल तर मग आपण आपली बाजू खरी असताना ती मांडायची का नाही. आपल्याकडे बाजू आहे, आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याकडे पुरावे आहेत, आपल्याकडे सगळं आहे, पण दुर्दैवाने आपण गप्प बसतो, आपण बोलत नाही. चटकन आपल्या घरासमोर किंवा आपल्या अवतीभोवती पण एखादी चुकीची गोष्ट घडली ना, आपण चटकन व्यक्त होत नाही. आपण घरात येऊन बोलतो, आपल्या माझघरामध्ये, आपल्या हॉलमध्ये, आपल्या किचनमध्ये, पण आपल्या डोळ्यासमोर जरी ती गोष्ट चुकीची घडत असेल ना तरी ते आपण पॉइंट आउट करत नाही, आपण त्याला पिचकतो. आणि दुर्दैवानं ते पिचकणं कुठेतरी आपल्याला मारक करतंय, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. आणि ते जोपर्यंत आपण स्पष्टपणे बोलणार नाही, ते जोपर्यंत आपण लावून धरणार नाही, तोपर्यंत आपले लोक जागे होणार नाही. कुणीतरी जितेंद्र आव्हाड येतात, काहीतरी बोलतात, कुणीतरी आणखी येतो, काहीतरी रामाबद्दल बोलतो, सावरकरांबद्दल कुठे आम्हाला मुलाखती पाठवल्या जातात बरं का, की होय हा माणूस सावरकरांबद्दल असं बोलतोय, तुम्ही करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण चटकन पार्ल्याला कुठल्या तरी मॅजेस्टिक मध्ये जावं, सावरकरांवरचं पुस्तक विकत घ्यावं आणि एक रात्र जागून आपण ते सावरकर वाचावे, इतके श्रम घेण्याची आपली तयारी नसते ना. आपल्याला ऐकलं पाहिजे असतं चटकन, आणि ते मोबाईलच्या एका क्लिकवर आपण फॉरवर्ड करू शकतो.
एवढी. आणि आजकाल हे जे स्पून फिडिंग आणि खूप हा. पटकन लिहिण्याचं पटकन. प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुझ्या मेहनतीचं, त्यामुळे ती मेहनत उठून दिसते. आणि नुसती मेहनत नाही रे, तू ज्या पद्धतीने सांगतोस ना त्याला फार काळीच मोठं लागतं. कारण आज एवढी माणसं आपण पाहतो जी नुसतीच बोलखेवडी आहे, पण तुझ्यासारखी व्यक्ती की जी इतका सखोल अभ्यास करते, त्याला पुरावे देते, आणि हे काही साधं नाही. त्यामुळे तुझं कौतुक अनेक वेळेला करताना मला आनंद वाटतोय. थँक्यू सो मच. पण तुम्ही जर आता सुरुवात केली त्या प्रश्नाकडे मी वळतो. गंमत काय आहे ना की आपल्याकडे हल्ली आताचं मला माहित नाही, पण पूर्वी परंपरा असायच्या ना की सामान्यपणे मुलं वाढवताना आईने काय करायचं, वडिलांनी काय करायचं. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की माझ्या जडणघडण जेव्हा झाली तेव्हा आमच्या आईवडिलांनी त्या सगळ्या गोष्टींचे निर्बंध पाळले. ते सगळे पाळले म्हणून आम्हाला ते सगळे संस्कार मिळाले. कारण आज माझ्या घरी जर तुम्ही याल तर माझ्या घरात स्वतःची मी विकत घेतलेली 1,500 पुस्तकं आहेत. आणि त्या 1,500 पुस्तकांच्या व्यतिरिक्त अशी गेलो आणि 1,500 पुस्तकं आणली अशातला भाग नाहीये. त्या वाचनात माणूस कुठे कुठे समृद्ध होत असतो. म्हणजे आम्ही अनेकदा कार्यक्रमांना जातो ना तर पालक विचारतात की अहो वाचत आहे आमचा मुलगा. त्यांना आम्हाला सांगायला लागतं की तुम्ही घरात किती वाचताना दिसताय. तुम्ही जोपर्यंत तुमच्या मुलाला वाचताना घरात दिसणार नाही तोपर्यंत तुमची मुलं वाचनाकडे वळणार नाहीत. आणि मी सुदैवाने सांगतो की माझ्या घरामध्ये माझी आजी, माझे आजोबा ही सगळी मंडळी चांगलं वाचणारी होती. आणि ते जे वाचायचे त्यातलं आम्ही थोडं 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 वेचायला लागलो आणि त्या वेचण्याच्या प्रक्रियेतनं मग हा सगळा प्रवास सुरू झाला. किती छान तत्व सांगितलंय की मी तुला विचारणारच आहे आता पुढचा प्रश्न की घरातून ही छान तुला त्यांच्या संस्कारातून की मी म्हणेन की छान प्राजक्ताची फुलं जशी वेचावीत अंगणात पडलेल्या सड्यातनं, तशी तू ती वाचनाची आणि संस्कारांची अशी सुंदर फुलं तू गोळा केलीस. आता ही सगळी फुलं तू गोळा केलीस, हे सगळे विचार तुझ्याकडे आले, पण तरी सुद्धा स्वतःला इतक्या कमी वयामध्ये इतक्या जुन्या जुन्या ग्रंथांपासून सगळं मुळात वाचन करणं, ते वाचून त्यातलं सार काढणं, याची प्रेरणा तुला कुणी दिली, कुठे मिळाली? शिकत असताना महाविद्यालयात मिळाली? कोणी आदर्श, जसं आता आपण तू टिळकांवर बोलतोस, तू सावरकरांवर बोलतोस, तू विवेकानंदांवरती बोलतोस, या सगळ्यांच्या समोर एक गुरुतत्व होतं, आदर्श होते, तसं तुझे आदर्श कोण आहे? मी खरं सांगू का, आपल्याकडे ना विद्वान माणसाला बहुश्रुत म्हणतात. जो विद्वान असतो त्याला बहुश्रुत म्हणण्याची परंपरा आहे. बहुश्रुत म्हणजे काय? ज्यानं खूप चांगलं ऐकलंय असा, ज्याच्या कानांवरती ते संस्कार होतात ना, तो मग मुखाकडे बोलायला लागतो. तसं मी म्हणजे माझे वाढदिवशी किंवा दसरा दिवाळी असो, आपण जनरली आपल्या मुलांना कपडे घेतो, काय आणखी हवं ते घेत असो, पण मी आमच्या आईवडिलांकडे कधी कपड्यासाठी किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी हट्ट केले नाही. मला आठवतं मी लहान होतो तेव्हा आमच्याकडे फाउंटन म्युझिकच्या कॅसेट्स मिळायच्या व्याख्यानांच्या, आणि त्याच्यामध्ये राम शेवाळकरांची व्याख्यानं असतील किंवा शिवाजीराव भोसलेंची व्याख्यानं असतील, पु ल देशपांडेंची व्याख्यानं असतील, सगळी जुनी व्याख्यानं मी प्रचंड ऐकली आहेत लहानपणी. म्हणजे 7वी 8वी नंतर मला जेव्हा पुरतं व्याख्यानं किंवा या सगळ्याबद्दल कळायला लागलं तेव्हा म्हणजे ज्या सरस्वती भुवनमध्ये मी शिकलो त्या सुदैवाने माझ्या शाळेच्या जवळ ते एक सीडीचं दुकान होतं, आणि जो आम्हाला खाऊला पैसे दिले जायचे ते खाऊचे तेव्हा मला वाटतं 50-100 रुपयाला ती सीडी मिळायची, 50 रुपयालाच मिळायची, आणि ते व्हीसीडीज असायचे किंवा लॅपटॉपला त्या सीडीच्या ड्राईव्ह असायचे. तर ती मग राम शेवाळकरांची व्याख्यानं घेऊन यायची. आणि मग वेळ मिळाला की म्हणा, रात्री म्हणा, तेव्हा ते अँड्रॉइड फोन्स इतके मोठ्या प्रमाणामध्ये नव्हते, पण ज्या प्रमाणात मोबाईल होते, जे उपलब्ध साधनं आपल्याकडे होते ते सगळं आणायचं आणि मग रात्री झोपायच्या आधी 1-1 तास ते ऐकायचं. आणि ते ऐकण्यात कुठेतरी अरे राम शेवाळकरांनी हे सांगितलंय ना सावरकरांबद्दल, मग आपण आणखी वाचूयात, टिळकांबद्दल ते असं म्हणतात मग आपण आणखी वाचूयात. या ऐकण्यातनं कुठेतरी एक वाचनाची गोडी वाढत गेली, आणि जसं माणूस ऐकत गेला तसं प्रश्न पडत गेले. कारण 1-1.5 तासाच्या व्याख्यानामध्ये ते माणूस काही फार सांगू शकत नाही, 1-1.5 तासामध्ये काही पूर्ण माणूस समजू शकत नाही. त्याच्याबद्दल अधिक समजून घेण्याचं कुतूहल वाढलं, आणि मग त्या कुतूहलातनं या सगळ्या पुस्तकांची आवड निर्माण झाली. कारण पुस्तकं जितकं तुमच्याशी मोकळं बोलतात तितका तो माणूस ते एका तासाच्या व्याख्यानातनं नाही बोलू शकणार. त्यामुळे मग त्या सगळ्या वाचनातनं पुस्तकांबद्दल ओढ, आणि मग सगळा समग्र असा अभ्यास सुरू झाला. पुस्तकात रमतोस, आणि पुस्तकांमध्ये न रमणारी नवी पिढी
असा एक भाग आता आहे सगळीकडे. कारण हातात हे खेळणं जे आलंय तेव्हापासून प्रत्यक्ष पुस्तक वाचा आणि मुलं हे चित्र जरा दुर्मिळच झालंय. तर मला आणखी एक असं याला जोडून तुला प्रश्न असा विचारायचा आहे की सोशल मीडियावरती तू अशी टाकलेली एखादी पोस्ट इतकी सहज अशी क्षणभरात ती अशी वाढता वाढता वाढेल अशी ती एका क्षणात इकडून तिकडे पोहोचते, याचं रहस्य तरी काय बाबा? लोकांना व्हायरल करण्यासाठी सांगावं लागतं तुम्ही माझी पुढाळा, माझी पोस्ट अमुक करा, पण तुला पुढाळा म्हणायची गरजच पडत नाही, थांबवा म्हणायला लागतंय. हे काय? नाही, गंमत अशी आहे ना की मी छान प्रसंग सांगतो, किस्सा सांगतो. 2 वर्षांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झालं आणि मला आठवतं सप्टेंबर महिना होता, गणपतीचे दिवस होते आणि अनंत चतुर्दशी आपलं गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मी पुण्यात होतो आणि मी तेव्हा दूरदर्शनच्या एका प्रोजेक्ट निमित्त सावरकरांवरती लिहित होतो आणि त्याच्यासाठी मला बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत घ्यायची होती. आणि बाबासाहेब तेव्हा बरेचसे थकलेले होते, म्हणजे त्याच्यानंतर 2 महिन्यात बाबासाहेब गेले. तर बाबासाहेबांची आम्हाला मुलाखत करायची होती आणि ती जबाबदारी माझ्याकडे होती. तर आम्ही ट्रायल घ्यायला बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी, त्यांच्या कोथरूडला गेलो आणि बाबासाहेबांच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांचे चिरंजीव अमृतराव पुरंदरे त्यांच्याकडे ते राहत होते. पुरंदरे वाड्यात ते तेव्हा राहत नव्हते, इकडे शिफ्ट झालेले होते आणि आम्ही ट्रायल्स घेत होतो. कॅमेरा लावलेला होता, माझ्या फोनचा ऑडिओ कॅमेरा सुद्धा चालू होता आणि हे अनौपचारिक गप्पा आमच्या सुरू होत्या. आम्हाला टेस्ट करायचं होतं की बाबासाहेबांचा आवाज कितपत व्यवस्थित येतोय किंवा बाबासाहेबांना सावरकरांच्या आठवणी किती आठवत आहे. कारण त्यांनी मुळात सावरकरांना बघितलंय प्रत्यक्ष, एकदा दोनदा नाही तर अगदी त्याचा संवाद झालाय. सावरकरांची नक्कल बाबासाहेबांनी करून दाखवली त्यांच्यापुढे. त्याच्यामुळे त्यांच्या आणि सावरकरांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना आठवणार आणि मग त्यांना त्या काळात नेऊन जवळपास 50 वर्ष 50-60 काय त्याहून जास्त वर्ष बाबासाहेबांचं ते तरुणपण म्हणजे त्यांना 80 वर्ष मागे नेऊन त्यांचं ते सगळं पुन्हा आठवायला लावायचं ही जबाबदारी माझ्यावर होती. आणि मी बोलत होतो बाबासाहेबांशी या सगळ्या मुद्द्यांवर आणि बोलता बोलता ते मी बाबासाहेबांना विचारलं की म्हटलं बाबासाहेब तुम्ही सावरकर आणि या सगळ्या विषयांबद्दल तर आपण बोलतोच होत म्हटलं, पण मला सांगा की शिवचरित्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय तुमचं कसं झालं? तुम्ही मला जो प्रश्न विचारला तसाच त्याच आशयाचा प्रश्न मी बाबासाहेबांना विचारला होता की कारण आता इथे जी या सभागृहात मंडळी आहेत त्यांनी शिवचरित्र कुणाचं ऐकलं तर बाबासाहेबांचं ऐकलं. साधारणपणे आत्ताची जी माझ्या आईवडिलांची माझ्या आजी-आजोबांची पिढी आहे त्यांना शिवचरित्र बाबासाहेबांकडनं कळलं, आम्ही हेच ऐकत आलो. तर त्या पिढीमधले बाबासाहेब इतके कसे काय फेमस झाले? तर बाबासाहेब असे बाबासाहेब खुर्चीवर बसलेले होते, मी खाली गुडघ्यावरती त्यांच्या समोर बसलेलो होतो आणि ते बाबासाहेबांनी असा हात केला आणि मला असं जवळ बोलवलं, मी असं त्यांच्या जवळ आलो. ते म्हणाले एक गोष्ट सांगू, मी सगळ्यात सोपं लिहिलं आणि सोपं लोकांना सांगितलं. मी जर अवघड लिहिलं असतं आणि मी जर अवघड लोकांना सांगितलं असतं तर लोकांनी माझं ऐकलंच नसतं. मी शिवचरित्रावरती 50 पुस्तकं जरी लिहिली असती किंवा शिवचरित्रावरची व्याख्यानं लोकांना कळणार नाही अशा भाषेत सांगितली असती, शिवचरित्र पोचलं नसतं. शिवचरित्र हे मी सोप्या भाषेत लोकांना सांगितलं म्हणून ते लोकांपर्यंत गेलं. आणि मी माझं तुम्ही रील्स बघा, मी सोपं बोलतो. तर साधं मी परवा म्हणालो की म्हणलं हे असं असं आहे म्हटलं रामायणाचं आणि ते काय म्हटलं शेवटी की जितेची खोड जी काय असते जितेची खोटी फारच छान. काय करणार मग शेवटी असं सांगितल्याशिवाय आणि असं बोलल्याशिवाय होत नाही. भारत जोडो यात्रा सुरू होती आणि भारत जोडो ती राहुल गांधीची यात्रा, तर ती यात्रा सुरू होती आणि आम्ही अंदमानामध्ये होतो तेव्हा. आता अंदमानामध्ये असताना तो काहीतरी बरळला होता नेहमीसारखा. मग आता अशा वेळेस काय करायचं? मग अंदमानात तिथे आमच्यासोबत तुम्ही आलेला आहात अविनाशजी, तुम्हाला माहिती आहे, तर सुधीरजी पण आलेले आहेत आमच्यासोबत, शुभंगीताई आलेली, ही सगळी मंडळी आहेत अंदमानला बरीचशी आलेली. त्यांना माहिती आहे तिथे सेल्युलर जेलमध्ये त्या कैद्यांना ज्या पद्धतीच्या शिक्षा दिलेल्या असायच्या त्या शिक्षांच्या प्रतिकृती लावलेल्या. आमच्यासोबतचा एस्कॉर्ट घेतला, त्याला म्हटलं हा मोबाईल धर आणि शूट कर. आणि मी तिथे त्या सगळ्या 4-5 त्या ज्या कैद्यांच्या प्रतिकृती लावल्यात, कुणी गाथ्या फुटतोय, कुणी कुलूप फिरवतोय, कुणी काय करतोय, कुणी काय करतोय. ते एकेका वस्तूजवळ त्या एकेका मूर्तीजवळ गेलो आणि सांगितलं हा असतो गाथ्या, हा असतो कुलूप. जो माणूस तिथे कधी गेलेला नाही, ज्या माणसाने ते कधी बघितलेलं नाही, ज्याने ते कधी अनुभवलेलं नाही, त्याला ते कळणार कसं? तो बडबडच करणार. पण तुमच्या माझ्यासारखी शहाणी माणसे त्यांना ते कळायला पाहिजे की याला गाथा म्हणतात, याला कुलूप म्हणतात. मग मी त्याला आवाज केलं की एवढं सुद्धा भारत जोडायचा आहे ना, तर ये अंदमानामध्ये घेऊन.
आणि मग तिथे खऱ्या अर्थाने सांग तुझा भारत कसा जोडला. असं मी प्रश्न विचारतो लोकांना, अशा पद्धतीने मी बोलतो. तर तसं केल्याशिवाय होत नाही हो. आता मध्यंतरी त्यांनी काहीतरी सावरकरांवरती बोलला आणि मला वाटतं त्याच्यानंतर त्याची खासदारकी रद्द झाली, बरोबर. अरे ज्या पार्लमेंटचा तू खासदार आहेस त्या पार्लमेंटला संसद हा शब्द सावरकरांनी दिलाय. आता हेच तुला माहिती नाही तर तू काय बोलणार, तुझं किती अगाध अज्ञान असणार सांगा मला. असं लोकांना समजेल, लोकांना आवडेल त्या भाषेत बोललं ना की मग छान वाटतं सगळं. पण हे सगळं छान वाटतंय खरं, पण हा मार्ग तेवढा सोपा नाहीये. कारण जितकं संस्कृतमध्ये सुद्धा म्हणतात गद्यम कवीनाम निकषम वदन्ति, संस्कृतमध्ये श्लोक लिहिणं हे सोपं होतं, पण गद्यात लिहिणं हे अवघड असायचं आणि म्हणून तो निकष मानला जायचा. सोपं बोलणं हे लोकांना पटतं, हे तुझ्या व्हायरल होण्याचं गमक आहे हे लक्षात आलं. पण तू ज्या निडरपणे हे सगळं सांगतोस, राहुल गांधी असू दे नाही तर आणखीन कोणी किती मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या विरोधात इतक्या ठामपणे तू बोलतोस, तर सामान्य म्हणून एक प्रश्न येतो की या मुलाला भीती नाही का वाटत तसं? सत्याला साक्षीदाराचं भय नसेल. छान. त्याच्यामुळे आपण जेव्हा खरं बोलतो आपलं नाणं जर खणखणीत आहे आणि होतं ना, ट्रोलिंग होत नाही अशा प्रकारचं भाग नाही. जेव्हा माझ्या फेसबुक पेजवर जाऊन बघा, जेवढ्या चांगल्या कमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा घाणघाण शिव्या दिलेल्या. अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधनं बोललं जातं, जातीवरनं बोललं जातं, बऱ्याच गोष्टींवरनं ट्रोलिंग होतं. पण मग ते ट्रोलिंग करणाऱ्यांना घाबरून तुम्ही शांत बसणार आहात का? असं नाही आहे. मग घाबरून उपयोग नाही. जे आहे ते आपण सत्य सांगतो आणि ते सत्य नाही. मला एक प्रसंग सांगतो. काय गंमत आहे बघा आपल्याकडे. लोकमान्य सेवा संघामध्ये कार्यक्रम आहे म्हणून मी सांगतो. लोकमान्य टिळक पृथ्वीवीर गोसावी म्हणून विदर्भातल्या एका संपादकांकडे गेले होते आणि त्या संपादकांनी जेव्हा लोकमान्य टिळकांना त्यांच्या घरी बोलवलं, त्यांचं घर अगदी लहान होतं, फार मोठं घर नव्हतं आणि ते प्रेस होती त्यांची, वर्तमानपत्र ते चालवायचे. आणि त्या प्रेसमध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांना ते घेऊन गेले तेव्हा त्यांना क्षणभर त्यांच्या छोट्या जागेची, त्यांच्या त्या 2 खोल्यांच्या घराची लाज वाटायला होती, संकोच वाटायला होती. तर एवढा मोठा टिळकांसारखा माणूस आणि त्याला आपण आपल्या घरामध्ये बोलवायचं म्हटल्यानंतर त्याला संकोच वाटला. आणि तो संकोच वाटल्यानंतर टिळकांच्या ते लक्षात आलं की अरे हा कुठेतरी बुजतोय, हा बोलताना कुठेतरी घाबरतो. टिळकांनी त्यांना एक उत्तर दिलं होतं की पृथ्वीवीर गोसावी त्यांचं नाव. टिळकांनी त्यांना जवळ बोलवलं. ते म्हणाले, गोसावी, माणसाला त्याच्या दारिद्र्याची नाही त्याच्या दुर्गुणांची लाज वाटायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या माणसांकडे इतके दुर्गुण आहेत, ही माणसं चारित्र्याने भ्रष्ट आहेत, ही माणसं वृत्तीने भ्रष्ट आहेत. आर्थिक भ्रष्टाचाराबद्दल तर आपण बोलायलाच नको. हे सगळं असून या माणसांना त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. किती निर्धावलेली असतात माणसं. आणि आपण एखादं चांगलं काम, आपण एखादी दीपज्योत हाती घेऊन जर आपण चाललेलो तर मग आपण अंधाराला घाबरायचं काय कारण मला सांगा. ती दीपज्योत आपोआप आपल्याला प्रकाश दाखवणार आहे. कालिदासाचा दीपशिखा दृष्टांत आहे. की संचारिणी दीपशिखे वरात्रौ यम यम यतीयाय पतिंवरासा नरेंद्र मार्गाट इव प्रपेदे विवर्ण भावं ससभूमिपालक. काय सुंदर वर्णन केलंय हो कालिदासांनी. अत्यंत सुंदर की ज्या व्यक्तीच्या हातात ती दीपशिखा, म्हणजे आता तुम्ही समजून घ्या ती कंदील आहे. त्यावेळेला रस्त्यांवरती हे पथदिवे नव्हते आणि राजमार्गावरती गल्ल्याबोळांमध्ये तर शक्य नव्हतं दिवे उजेड पाडणं रात्री, पण राजमार्गावर मात्र हे राजपुरुष अशा प्रकारचे कंदील घेऊन जायचे. आणि प्रसंग इतका सुंदर आहे की ही दीपशिखा पार्कच्या बाबतीत कशी छान आहे ते सांगण्यासाठी सांगते की स्वयंवराचा प्रसंग आहे आणि इंदुमतीचं स्वयंवर अजाबरोबर होत आहे. सध्या राममय आहे सगळं वातावरण, म्हणजे रामाच्या आजी आजोबांच्या लग्नाचा प्रश्न आहे ना. तर हा प्रसंग आहे आणि हे सगळं स्वयंवर रचलं गेलंय. अजब इथे आलेले आहेत, दशरथाचे वडील, आणि हा स्वयंवराचा भाग सुरू झालाय. पण स्वयंवराची अट अशी असायची ना बार की एकदा त्या ज्या व्यक्तीसमोर उभा आहे त्याचं गुणगान होणार, सगळं काय आहे ते त्या क्षणभरात त्याच्याविषयी हो किंवा नाही ठरवायचंय. एकदा पुढे गेलं की पुन्हा परत आल्यावर आणि ह्याच्यापेक्षा हाच बरा होता असं मागे घेता येत नाही. हा त्या स्वयंवराचा एक फार मोठा काय म्हणता येईल धोका म्हणा, लाभ म्हणा, जे काय आहे. आणि मग कालिदासाने जे वर्णन केलंय की
की उभा असलेल्या प्रत्येकाला ती इंदुमती हवी होती आणि ती इतकी सुंदर होती, इतकी गुणी होती, जसं पार्थ म्हणाला की गुणांच्या बद्दल आपल्याला, आणि ती ज्याच्याविषयी ती जायची आणि तिची सुनंदा नावाची दासी, ती तिची मैत्रीण पण होती, ती सांगत जायची त्या माणसाविषयी आणि त्या माणसाला अशी आशा उजळायची त्याच्या मनात की आता ही मला मिळणार, की मला आता माझ्याकडे घालते आणि त्याचा चेहरा असा अगदी खुलून यायचा, उजळून यायचा, असा एकदम त्याला कुठली क्रीम लावायची गरज नाही पडायची आणि तो असा अगदी उजळून यायचा आणि ती पुढे गेली की त्याचा चेहरा विवर्ण भावम, सगळा रंग उतरायचा, बेरंग व्हायचा विचारायचा. आणि मग त्याने उपमा कशाची द्यावी कालिदासाने, तर ही दीपशिखा जी पार्थ म्हणाला की आपला प्रकाश जर आपल्या हातात असेल तर मग कसल्या अंधाराची भीती, तर त्याने अशी उपमा दिली की राजमार्गावरनं चालणाऱ्या ज्याच्या हातात दीपशिखा आहे तर तो माणूस ज्या प्रासादाच्या समोर येतो तो प्रासाद असा उजळून निघतो आणि तो राजपुरुष पुढे गेला की तोच प्रासाद पुन्हा अंधारात ढकलला जातो. इतकी सुरेख उपमा वाक्पात रवींद्रनाथ टागोरांचं मला वाक्य आठवतं. तेही म्हणाले होते की ज्याच्याजवळ स्वतःच्या प्रकाशाची ज्योती आहे त्याला अंधार नावाच्या नसलेल्या गोष्टीची भीतीच नसावी. तर मला वाटतं की गंमत बघा ना, सूर्य मावळलाय असं आपल्याला वाटतं, खरंय तो दुसरीकडे कुठेतरी उगवलेला असतो. हा आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. आता इथे पार्ल्यात सूर्यास्त झालाय पण तो सूर्य पलीकडे कुठेतरी उगवलाय ना, त्याच्यामुळे तो प्रकाश जो आहे ना या जगातला, या पूर्ण ब्रह्मांडातला प्रकाश कधीच नाहीसा होत नाही. अगदी खरंय. आणि अध्यात्मात याला आधार भारतीय तुझी आध्यात्मिक बैठक आहे. हा पोरगा म्हणजे ना जेवढं तुम्ही खणत जाल तेवढं तुम्हाला अधिकाधिक त्याचे स्रोत लागत जातील असं हे व्यक्तिमत्व आहे. त्याचा अध्यात्मावर सुद्धा पार्थची फार मोठी पकड आहे आणि मी तिथे येणारच आहे. पार्थ आपलं अध्यात्म म्हणतं की अंधार ही माया आहे जी नसतेच म्हणून, प्रकाश हा कायम आहे. रात्रीच्या वेळेला एवढंच म्हणावं की प्रकाश जरा कमी झाला आणि मग तू आध्यात्मिक सुद्धा सगळे रामायण महाभारत हे मुळातून वाचतोस, मुळातून ते ग्रंथ पुन्हा पुन्हा त्याचं पारायण करतोस, शब्दांवर अधिराज्य गाजवतोस. हे कसं तुला जमलं? हा अध्यात्म म्हणण्यापेक्षा इतिहास आहे. रामायण महाभारत हा इतिहास आहे. म्हणजे व्यासांनी महाभारतामध्ये जयनामो इतिहास स्वयं असं म्हटलंय. अगदी 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 रामायण हा इतिहास आहे मी असं मानतो. मी त्याच्याकडे अध्यात्माच्या दृष्टीने बघतो. आपल्यासाठी आज ते भक्तिभावाचे पूजनीय ग्रंथ आहेत, आज रामललाचं इतकं सुंदर मंदिर होतं, हे सगळं आहे, पण याच्याकडे आपण इतिहास म्हणून बघितलं पाहिजे. मी जेव्हा प्रभू रामचंद्रांकडे बघतो तेव्हा देवघरात पुजताना मला जितका आनंद होतो तितकंच मला रामाची लंकेवरती स्वारी म्हणजे या भारतवर्षानं केलेलं पहिलं परराष्ट्र आक्रमण आहे हे माझ्या लक्षात येतं. लंका हा परकीय प्रदेश आहे ना, आणि या प्रदेशाने म्हणजे भारताने केलेलं यशस्वी पहिलं परराष्ट्र आक्रमण म्हणजे रामाने केलेली लंकेवरची स्वारी नाही का? आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघतो का? आणि तीही आपण स्वतःहून न केलेली, स्वतःहून गंमत बघा काय परफेक्ट आहे. आता आम्ही अयोध्येला जाणार आहोत रामायण सांगायला, किती परफेक्ट गोष्टी आहेत बघा. मी तुम्हाला गंमत सांगतो. अयोध्येचे युवराज फक्त दोन आहेत, राम आणि लक्ष्मण. बाकी सगळी जी सेना आहे, बाकी सगळं जे सैन्य आहे त्या अयोध्येचा एकही सैनिक नाही. अयोध्येचा राजा अयोध्येत राज्य करतोय आणि राम आणि लक्ष्मण दोन अयोध्येचे युवराज, दोन अयोध्येचे राजकुमार एका परक्या मुलखावरती स्वारी करतायत आणि ते स्वारी करताना स्वतःच्या मुलखातला एकही सैनिक नाही. बरोबर. मग किती विलक्षण आहे त्यांची बुद्धिमत्ता. त्यांनी सगळ्यांनी पूर्णपणे जो दक्षिणेपर्यंत प्रवास केलाय, उत्तर दक्षिण प्रवासामध्ये जे काही राजे आलेले त्या सगळ्या राजांची मदत घेतली. दुसऱ्या राज्याचे सैनिक वापरून स्वतःचं राज्य बळकट करायचं आणि परत दुसऱ्या राष्ट्रावरती स्वारी करायची. रामाने आपल्या पुढे परराष्ट्र नीतीचा किती उत्तम आदर्श घालून दिलाय बघा. त्यामुळे आध्यात्मिक ग्रंथांमधून आपण हे बघितलं पाहिजे, हे लोकांना सांगितलं पाहिजे. तू सांगितलंस तसंच आक्रमण केलं आणि पुन्हा त्या मोहात न अडकता ते सगळं सोडून येता येणं याला फार मोठं. नाही मोहात म्हणजे आता मी रविवारी तरुण भारतला वनवास कसा असावा याच्याबद्दल एक लेख लिहिला. या सगळ्या प्रकरणात म्हणलं ते मांसाहार शाकाहार हे जाऊ द्या, पण त्याच्या पलीकडे एखादा व्यक्ती वनवासाला गेला, वनवास कसा असावा याच्याबद्दलचे मनुस्मृतीने काही धर्मदंड घालून दिलेले. 2 मिनिटात मी हा मुद्दा सांगतो. या विषयाच्या ओघामध्ये आलाय म्हणून
मी त्या लेखाला शीर्षक असं दिलं होतं की आदर्श वनवास प्रभू रामांचाच. तो का? आपल्याकडे 3 वनवास मंजुषाचा एक प्रसंग आहे. पांडवांचा वनवास, रामाचा आणि नलराजाचा वनवास. आता पांडवांच्या वनवासाची महाभारताची उदाहरणं आहेत ना, त्यात तर पांडव ऋषींच्या संपर्कात असायचे, मग त्या ऋषींच्या पंक्ती उठायच्या, ही सगळी वर्णन आहे. त्याच्यामुळे पांडवांचा वनवास एका दृष्टीने बऱ्यापैकी सुसह्य होता, सुखद होता. नलराजाच्या बद्दलची गंमत अशी की त्याला सांगितलेलं होतं, तर ती अटच अशी होती की याला जर कोणी मदत केली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, त्याच्यामुळे त्याच्या वनवासाच लावू द्या. पण राम जेव्हा वनवासाला निघाला तेव्हा अयोध्येच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये रामाबद्दल सहानुभूती आहे. अरे उद्या होणारा राजा आहे, उद्या होणारा राजा एवढं मोठं आयुष्याचं सॅक्रिफाईस करतो आणि ते सॅक्रिफाईस करून केवळ बापाची इच्छा म्हणून सगळी राजवस्त्र उतरवून तो चाललाय. अशा मुलाबद्दल काय कमालीची सहानुभूती असणार मला. सगळ्या अयोध्येमध्ये सहानुभूती आहे. तर लक्ष्मण तर म्हणाला होता ना, काय म्हणाला होता लक्ष्मण की कशाला त्याला जिवंत, त्या बापाला आपण राज्यावर खाली खेचू आणि तुला राजा करू. मी तुम्हाला गंमत सांगतो, एकच मिनिट. तुरुंगात टाकू असं म्हणलंय. गंमत काय म्हणतो लक्ष्मण? मी तुम्हाला, आपण लोकशाहीमध्ये आता राहतो गेल्या 70 वर्षांपासून. रामाने जर लोकमताचा कौल घेतला असता ना, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो कैकेयीच्या पारड्यामध्ये एकही मत पडलं नसतं, राम निवडून आला असता. तो निवडून आलेला राम अयोध्येचा राजा झाला असता. पण रामचरित्र आपल्याला काय शिकवतो मित्रांनो? रामचरित्र आपल्याला हे शिकवतं की लोकशाहीपेक्षा नीती महत्वाची असते, लोकशाहीपेक्षा धर्म महत्वाचा. आपल्याकडे ह्या ज्या पौर्णिमा साजऱ्या केल्या जातात ना वर्षातल्या सगळ्या, त्यापैकी ती कोजागिरी पौर्णिमा आहे. त्या कोजागिरी पौर्णिमा मागे काय सुंदर अर्थ आहे. आपण जागे का आहोत? तुम्हाला शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं वर्णन बाबासाहेबांनी जे केलंय ना ते वाचा. महाराज सिंहासनावरती जेव्हा बसले तेव्हा त्यांचे जे प्रमुख कारभारी होते ना तिथे गागाभट्टांनी तो धर्मदंड हाती धरलेला होता आणि राजाला असं सांगितलं की राजा, तुझी जरी सत्ता असली तरी या राष्ट्रामधले आम्ही पुरोहित, आम्ही जागे आहोत. अदंड्योहम अदंड्योहम तो राजा म्हणायचा आणि ते पुरोहित म्हणायचं राजन दंड्योसी, तू चुकलास तर तुझ्यावरती नियंत्रण करणारी आमची धर्मसत्ता आहे. नीती महत्वाची आहे. ही नीती आपल्याला रामायण सांगतं. आणि मग मनुस्मृतीने किंवा धर्मदंड, त्याच्या आधी रामायणापेक्षा जुनी मनुस्मृती, त्याच्यामुळे रामाने कसा वनवास भोगायचा हे मनुस्मृतीने सांगितलेल्यानुसार त्याच्यात सांगितलंय की तुम्ही नगरामध्ये प्रवेश करायचा नाही. तुम्ही सगळं रामायण काढून बघा. किष्किंधेमध्ये प्रवेश केलेला नाही रामाने, लंकेमध्ये प्रवेश केलेला नाही रामाने. युद्ध हे लंकेच्या सीमेबाहेर झालेलं आहे. रावणाशी बोलायला रामाने प्रत्येक वेळेस आपले दूत पाठवले. राजदूत अवध्या असतो, लक्षात घ्या, हे धर्म सांगतो. रामाने इकडे सुग्रीवाशी बोलताना लक्ष्मणाला पाठवलेलं आहे. इतका राम नीतीने वागलाय, तर इतका नीतीने वागणारा रामाने काय सांगितलं, जेव्हा वनवास डिक्लेअर झाला ऑफिशियली तेव्हा रामाने यादी दिली लक्ष्मणाला की जा अमुक 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 धर्मदंडाने सांगितलेल्या गोष्टी त्या घेऊन ये, त्या गोष्टी घेऊन मग मी जाणार वनवास. इतकं परफेक्ट जर रामाने सगळं पाळलं तर मग राम ही एक गोष्ट का पाळणार नाही? बरोबर. आणि हा आपण विचार कर. बरोबर. म्हणजे ही दृष्टी येणं, ती समजावून सांगणं. आणि मला इथे विवेकानंदांचं एक वचन, म्हणजे तूही अभ्यासू आहेस, त्यांच्यावरती खूप बोलतोस, मला विवेकानंदांचं एक वचन आठवतं. विवेकानंद म्हणाले होते की मला या भारतातील असे 10 तरुण युवक द्या की ज्यांच्या ओठी राष्ट्रगीत असेल. राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्रभक्तीपर गीत असतील, राष्ट्राची भक्ती असेल. मी विश्वात पुन्हा भारताला विश्वगुरुपदी नेऊन ठेवेन. मला वाटतं पार्थ सारखे असे जर 10 मुलं आपल्याला निर्माण करता आले, कारण पार्थ हा खऱ्या अर्थाने तशा प्रकारचं प्रतिनिधित्व करतोय. विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक कसा असावा, तर इथे बसलेल्या युवकांना मी सांगेन की पार्थ सारखं आपल्याला घडायचंय. एखाद्या क्षेत्रामध्ये असं काही पुढे जायचंय. अर्थात तरुण आपण सगळेच आहोत असं समजायला काही हरकत नाही, कारण अविनाशजी नवगाच वाटायचं आत्ताच निवृत्त झालो या काय फक्त तरुण तरुण. पण तारुण्याची व्याख्याच मुळी भारतीय संस्कृतीने ज्याचं चित्त तरुण, मन म्हटलं नाहीये, चित्त म्हटलंय, मनाच्या पुढचा लेअर आहे. आणि ज्याचं चित्त, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम चित्ते विशन्ने भुवनम विशन्नम असं म्हणतात. हे प्रसन्न चित्त येण्यासाठी चांगल्या विचारांची बैठक लागते. आणि जी पार्थ सारख्या 25 वर्षाच्या या मुलाला समजलीये, कारण शेवटी एकच आहे रे पार्थ, मला तरी असं वाटतं की गुणाः पूजा स्थानम गुणीषु न च लिंगम न च वयः.
काय हो, शेवटी गुण आदराला पात्र असतात. त्याचं लिंग काय, तो पुरुष आहे की स्त्री आहे का तृतीयपंथी आहे, हे खरंच महत्वाचं नाहीये. कारण तृतीयपंथी यांच्याविषयी खूप महत्वाचा रामायणात उल्लेख आहे आणि महाभारतातही आहे आणि आता नव्याने ते येत आहे सगळं. तर याही संदर्भात मी सांगते की फक्त आदराला पात्र ठरतात ते गुण. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर स्वामींना आपण इतक्या लहान वयात असताना सुद्धा जे तत्वज्ञान त्यांनी गाठलं, मला वाटतंय फार. ते मला आठवतं, म्हणजे ज्ञानेश्वरांबद्दल मी जेव्हा वाचतो तेव्हा तो प्रसंग किती बोलका बघा नामदेवांचा, की ते सगळे संत जमलेले आहेत आणि ते संत जमल्यानंतर एक एक जण येतोय ज्ञानेश्वरांना नमस्कार करतोय, एक एक जण येतोय ज्ञानेश्वरांना नमस्कार करतोय. ज्ञानेश्वरांचं वय 16-17 आणि ते सगळे संत 30, 35, 50शीतले आहेत आणि ते नामदेव आले आणि त्यांना असं मनातल्या मनात वाटलं, ते बोलले नाहीत बरं का, त्यांना मनातल्या मनात असं वाटलं की आता हा 16 वर्षांचा मुलगा आणि आता हा मी नामदेव आणि मी त्याच्या पाया कसं पडायचं. ती बिचारी चिमुरडी मुक्ता बाजूला उभी होती, तिने ते ओळखलं की नामदेवाच्या चेहऱ्यावरती असं प्रश्नचिन्ह आहे आणि ती नामदेवाला काय म्हणते, ब्रह्मचित्काळ आपण तिला म्हणतो ना. ती मुक्ताबाई त्या नामदेवांना म्हणाली, अरे अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही. काय म्हणते बघा, काय सुंदर आहे. आणि ती ज्ञानेश्वरांपेक्षा लहान मुक्ताई, ते जेव्हा दार लावून घेतलं तेव्हा ती काय सांगते की मिथ्या कल्पना मागे सारा, विश्व जरी झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. सगळं जग अग्नी झालं म्हणून आपण अग्नी व्हायचं असतं का ज्ञानराजा, आपण पाणी होऊन तो अग्नी विसरायचा असतो. सगळं जग खोटे बोलतंय म्हणून आपण त्यांच्या सुरात सुद्धा नाही मिसळायचा, आपण खरं सांगायचं. हा आदर्श आपल्या संस्कृतीने घाल. अरे आपल्या संस्कृतीमध्ये ना पूर्वी जे प्रवचन कीर्तन व्हायची बघतात त्यावेळेला तरुण वर्ग जास्त जायचा बरं का कीर्तना प्रवचनाला. आता आपली भावना अशी झाली की म्हातारपणी जायचं, मंदिरात बसायचं आणि ऐकायची. तर कीर्तन प्रवचन मला वाटतं की ज्या पद्धतीचं तू काम करतोस हे एक प्रकारचं अखंड कीर्तनच आहे राष्ट्राचं आणि हे असं होत राहिलं पाहिजे आणि हे सगळं ऐकत गेलं पाहिजे. मला एक आठवलं सहज म्हणून सांगते. मग अशी लोकमान्यांचा त्या घरी जाण्याचा आणि दारिद्र्य कशाचं वाटावं हा जो प्रसंग होता. तुळजापुरात, मी तुळजापूरची पाहिजे, तुळजापुरात माझ्या पंजोबांची आणि टिळकांची मैत्री होती. तुझ्या अभ्यासात येईल. दत्तात्रय माधवराव कुलकर्णी हे मोठे क्रांतिकारक आणि लेखक होते. आमच्याकडे टिळक दुसरीवरती येऊन भूमिगत प्रतिभाव काय या संदर्भातल्या चर्चा व्हायच्या. तर मला तो असं किती वेळा असं वाटतं की आपण किती भाग्यशाली आहोत नाही की या व्यक्तिमत्वांच्या, म्हणजे जसं तू अगदी बाबासाहेबांच्या चरणाशी बसलास, त्यांनी तुझ्या मुखाला जवळ घेऊन तुला सांगावं, तसं मला असं वाटतं की हे जे तेजोबल आहे, आता आपण खाली त्यांना माळा अर्पण केली त्याही वेळेला असं जाणवलं की खरोखर ते गीता रहस्य ज्या पद्धतीने दिलं असेल, ती मनस्थिती काय असेल. पेन्सिली दिलेलं आहे गीता रहस्य हा ग्रंथ 550 पानांचा लोकमान्य टिळकांनी मंडळीच्या कारावासात पूर्ण पेन्सिली दिलेला आणि ते आले आणि 6 महिने ते हस्तलिखितच आलं नाही त्यांचं. हस्तलिखित आलं नाही तर लोक म्हणायला लागले की आता काय टिळक एवढं मोठं पुस्तक लिहिलं तुम्ही तिथे राहून आणि आता ते आलं नाही तर तुमचं लेखन, तुमचं संशोधन वाया जातं की काय. तर टिळकांनी इतकं कॉन्फिडेंटली उत्तर दिले, म्हणजे हे नैराश्य वगैरे ज्या काय भानगडी आजच्या तरुण मुलांना येतात ना, टिळकांसारखा ज्याचं वय 55 आहे, मंडालेतून सुटून आल्यानंतर ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांची पत्नी ते तिकडे असताना इकडे वारलेली आहे, मुलं पिढ्यावर पडलेली आहेत, असे लोकमान्य टिळक उत्तर देतात. इंग्रजांनी तो ग्रंथ पाठवला किंवा नाही पाठवला मला फरक पडत नाही, तो ग्रंथ माझ्या बुद्धीत आहे, मी पुढच्या 6 महिन्यात तसाच्या तसा उतरवतो. आणि ही तल्लक बुद्धी किंवा कुशाग्र बुद्धी ही सगळी आपल्या, आपण सगळे असे परावलंबी होतोय नाही पा, सगळं यंत्रावरती कुठल्या तरी याच्यावरती. जोपर्यंत हे स्वावलंबीत्व येत नाहीये तोपर्यंत तुझ्यासारखा असा आत्मविश्वास या तरुण पिढीच्या चेहऱ्यावर झळकणार नाही. आता सहज हा विषय निघाला म्हणून जसं त्यांनी त्यावेळेला त्या वातावरणात टिळकांनी गीता रहस्य लिहिलं. तुझ्या संदर्भातली एक घटना अशी की कोरोनाच्या काळामध्ये लोक जणू तुरुंगातच होते आणि अशा त्या काळामध्ये तू फार छान एक लेख मला चालवलीस सावरकरांची आणि जी लोकांच्या मनाला भिडली, हृदयाला भिडली. तर जरा त्या उपक्रमाविषयी बोलतो. अरे ती लोकमान्य टिळकांचीच ऍक्च्युअली लेखमाला होती आणि तरुण भारतला टिळकांच्या स्मृती शताब्दी निमित्त भेटली. म्हणजे गंमत अशी होती की 1920ला टिळक गेले, त्यांना जाऊन 100 वर्ष पूर्ण होत होते
आणि अशा वेळेस किरण शेलार तरुण भारताचे संपादक, तेव्हा मला वाटतं ना एक गंमत अशी झालेली होती की हरी नरके लोकमान्य टिळकांवरती काहीतरी वेळवाकडे बोलले होते आणि त्यांना उत्तर देणारा एक लेख मी दीपक टिळकांच्या मागणीवरून केसरीमध्ये लिहिला होता तेव्हा, आणि केसरीमध्ये लिहिला ते तेवढ्या पुरता विषय माझ्यासाठी संपला होता कारण हरी नरकेंना उत्तर देऊन झालेलं होतं. पण ते नंतर मग मला तरुण भारतातनं जेव्हा फोन आला की आपण टिळकांवरती अशा पद्धतीचं लिहूया, त्याच्यानंतर मग आता एकतर कोविडचा काळ, सुदैवाने माझ्याकडे पुस्तकं समग्र टिळकची सगळी होती आणि टिळकांच्या तिथल्या लोकांनी खूप कॉपरेशन केलं आणि ते लिहिणं झालं. पण 100 वर्षांनंतर लोकमान्य टिळकांबद्दल सातत्याने इतकं जवळपास 6-8 महिने मी लिहित होतो दर रविवारी, आणि त्यात वेगवेगळ्या विषयांवरती मी लिहित होतो. म्हणजे टिळकांच्या बालपणापासून लोकमान्य म्हणजे टिळकांनी, आपल्याला आश्चर्य वाटेल पण लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेला खूप शब्द दिले. लोकमान्य टिळकांनी इकॉनॉमिक्स वरती उत्तम अभ्यास केला. लोकमान्य टिळकांनी जॉईंट स्टॉक कंपनी उभी केलेली आहे. लोकमान्य टिळकांनी चेकद्वारे व्यवहार त्या काळामध्ये केलेले आहेत. लोकमान्य टिळक हे आशिया खंडाने मान्य केलेलं पहिलं भारतीय नेतृत्व आहे, पहिलं भारतीय नेतृत्व. आज 2024ला मोदींचं नेतृत्व जसं जगात मान्य केलंय तसं 100 वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांचं नेतृत्व आशिया खंडाने मान्य केलेलं होतं. मी हे तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. हा जो फोटो आम्हाला आता इथे दिला ना, त्याच्यामध्ये काय ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या जागी टिळक, रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सावरकरांनी एका ठिकाणी काय इथे लिहिलंय ना आता, पुलंचंच वाक्य की ती एक लोकविलक्षण त्रिमूर्ती होती, ती आमची स्फूर्त देवता. त्या त्रिमूर्तीला समर्थ रामदास स्वामी, लोकमान्य आणि शिवाजी महाराज अशी 3 तोंड होती. पार्ल्याचे हे ब्रह्मा विष्णू महेश होते. मी म्हणेन पार्ल्याचे नाही, हे भारतवर्षाचे ब्रह्मा विष्णू महेश होते. कारण टिळकांमुळे शिवाजी महाराज नॅशनल फिगर झाले. टिळकांच्या शिवजयंतीच्या उत्सवामुळं शिवाजी महाराज मोठ्या प्रमाणात गेले आणि टिळक हे का होते अखंड आशियाचे नेते याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तेव्हा काय ब्रिलियंट माणूस होता. टिळकांची लोकप्रियता काय होती बघा. तेव्हाच्या एका प्रसिद्ध पेन कंपनीने लोकमान्य टिळकांच्या स्वाक्षरी छापलेला पेन, म्हणजे ती फॉरेनची पेन कंपनी, त्यांनी लोकमान्य टिळकांची स्वाक्षरी असलेलं पेन आम्हाला मार्केटमध्ये आणून द्या, आमचं पेन जास्त विकलं जाईल याच्यासाठी कॉपीराईट द्या म्हणून टिळकांना पत्र लिहिलं. टिळक इतके लोकप्रिय होते. म्हणजे आता मी काल परवा 1903 टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका नावाचं एक पुस्तक लिहिलं सदाशिवराव बापटांनी. तर ते त्यांनी त्याच्यामध्ये आठवण लिहिली आहे की म्हणजे 1903 साली साताऱ्याला ते एका मार्केटमध्ये आंबे खरेदी करण्यात आले. ते आंबे ही सत्य घटना सांगतो बरं का, त्यांनी लिहिलेलं आश्चर्य वाटतं. टिळक किती लोकप्रिय होते याचं ते उदाहरण आहे. ते आंबे खरेदी करायला गेले, उन्हाळ्याचे दिवस होते आणि 2 आंबेवाले असे आजूबाजूला बसलेले होते. तर ते आंबेवाले बसलेले होते, एकाकडे ना जरा मोठे असे छान पिवळे धम्मक आंबे होते आणि एकाकडे छोटेसे बारीक सालीचे आंबे होते. तर त्या बापटांनी विचारलं की दोघांनी त्यांनी भाव विचारले की म्हणे या आंब्याचा भाव काय. त्यांनी काहीतरी सांगितलं असेल तेव्हाचा भाव काय. आणि दुसऱ्याला विचारलं ज्याच्याकडे फळाची साईज छोटी होती, ते फळ दिसायला जरा कच्च पक्क होतं, हे फळ मोठं होतं, म्हणजे दिसायला छान दिसतं. तर मोठ्या फळावाल्याला विचारलं की काय किती किंमत, त्याने अमुक सांगितली. ते बाजूच्याला विचारलं, त्याने किंमत जास्त सांगितली. ते बापटांना वाटलं की अरे हा याचं फळ मोठं आहे, छान आहे, तरी हा कमी किंमत सांगतो आणि याचं छोटंसं फळ आहे तरी पण हा का बरं जास्त किंमत सांगतो. तो म्हणाला नाही म्हणे हा हापूस आंबा आहे त्याच्यामुळे याची किंमत जरा जास्त आहे. आपण बघतो ना हापूस आंबा आकाराला जरा लहान असतो, त्याची साल बारीक असते. इतर बदाम आंब्याच्या समोर हापूस आंबा बारीक दिसतो. तर तो एक साधा आंबा विक्रेता साताऱ्या गावातला, त्यांनी बापटांना उत्तर दिलं म्हणे बामण म्हणे तुम्ही बामण आहात म्हणे, सगळ्या बामणांमध्ये लहान मोठे बामण जरी असले तरी सुद्धा या 2 आंब्यांना जर बामणांची उपमा द्यायची आहे तर हा आंबा म्हणजे सगळ्या बामणांसारखा नाहीये, हा टिळक आंबा आहे. हापूस आंबा सगळ्या ब्राह्मणांमध्ये लोकमान्यांच्या इतक्या विद्वत्तेचा ब्राह्मण कोणी नाही ना म्हणे भारतवर्षामध्ये. तसा हापूस आंब्याच्या जोडीचा दुसरा आंबा आंब्यांच्या कॅटेगरीत नाही, त्याच्यामुळे हा टिळक आंबा आहे म्हणे. इतकी बारीक लोकप्रिय. आणि टिळकांच्या अंत्ययात्रेबद्दल मी जो लेख लिहिला तो खूपच व्हायरल झाला होता. तो अजूनही मला लोकांचे फोन कॉल्स येतात.
एक ख्रिश्चन बाई त्या सरदार गृहापासून गिरगाव चौपाटीपर्यंत त्या अंत्ययात्रेत जात होती. आणि ती ख्रिश्चन बाई लोकमान्यांसाठी जात होती त्या अंत्ययात्रेमध्ये. आणि ती जाताना पाऊस प्रचंड पडत होता त्या दिवशी. आणि त्या पावसामध्ये तिचा ती अतिशय 60-65 वर्षाची म्हातारी बाई अशी जाती आहे. जवळ म्हणजे टिळक हा असा पहिला नेता आहे की ज्याच्या अंत्ययात्रेला 1 लाखापेक्षा जास्त गर्दी होती. टिळकांची अंत्ययात्रा ही रेकॉर्डेड आहे परतंत्र भारतामधली की ज्यांच्या अंत्ययात्रेला इतकी मोठी माणसं होती. रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती टिळकांच्या अंत्ययात्रेत. तर ती म्हातारी एक ख्रिश्चन बाई अशी जात होती. तिचा मुलगा तिला काही होईल म्हणून तिथे आलेला होता. तो मुलगा म्हणत होता तुला का जायचंय, व्हाय यू गोइंग. तो असा चिडून तिला म्हणत होता आणि एवढा पाऊस पडतोय. तो म्हणत होता पाऊस पडतोय तुला का जायचंय वगैरे. तर त्या बाईने उत्तर दिलं त्या मुलाला, म्हणे पाऊस गर्दी हे सगळं मला आज काही आठवत नाही म्हणे. मला हा पाऊस म्हणजे तो पाऊस पाण्याचा पाऊस नाही वाटत आहे. मला असं वाटतंय इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक. गॉड वीपिंग, रडतोय देव काय टिळकांना. म्हणजे टिळक जायच्या 10 दिवस आधी तार खात्याला टिळकांचा मेसेज, टिळकांच्या प्रकृतीचे मेसेज पोहोचवण्या पलीकडे काम. मुंबईतले दवाखाने बंद होते. सगळे डॉक्टर्स टिळकांच्या सेवेसाठी सरदार गृहामध्ये. तिथे आपल्या मृत्युंजय मंत्राची सगळी तिथे पारायण सुरू होती. इतका वैभवशाली मृत्यू, इतका वैभवशाली. काय म्हणजे ते कॉम्रेड डांग्यांचा तो प्रसंग आहे ना, आम्ही टिळकांवरती डॉक्युमेंटरी केली तेव्हा त्याच्यात तो प्रसंग आम्ही दिला होता की कॉम्रेड डांगेच्या बायकोने आठवण लिहिली आहे की म्हणे बग्या सारखा रडत होता म्हणून. बग्याला काही कळत नव्हतं आणि तो त्या अंत्ययात्रेमध्ये गेला. आणि तो गेल्यानंतर ती निर्वानिरव झाली. टिळकांना अग्नी दिला आणि अग्नी दिल्यानंतर आम्ही घरी आलो. आम्ही घरी आल्यानंतर बग्यानी म्हणजे कॉम्रेड डांगेंनी एक चांदीची डबी घेतली घरातनं आणि ती चांदीची डबी घेऊन कॉम्रेड डांगे परत त्या गिरगाव चौपाटीवर जिथे टिळकांना अग्नी दिला तिथे गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या राखेतनं ती राख अशी घेतली, ती त्या चांदीच्या डबीत भरली आणि ते परत धावत धावत घरी आले. आणि घरी आल्यानंतर त्यांनी देवघरात दिवा लावला आणि त्या देवघरात टिळकांच्या राखेची चांदीची डबी ठेवली. इतकी भक्ती लोकमान्यांवरती या माणसाने केली. मी हे तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो की शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात भारतात लोकप्रियता लाभली असेल तर ती टिळकांना आणि टिळकांनंतर आता मोदींना. इतकी ही अशी इतकी जबरदस्त लोकमान्य असेल. आता टिळकांच्या पुतळ्याला आम्ही खाली हार घालत होतो ना तेव्हा मला खूप असं जाणवलं की टिळकांना सावरकर गुरु मानायचे. म्हणजे गुरुच्या मंदिरात शिष्याच्या कौतुकाचा कार्यक्रम. आणि खरंच मला नेहमी वाटतं बरं का पार की जर टिळक असते आणि सावरकरांचं हे सगळं पुढचं आणखी त्यांना जर बघायला मिळालं असतं तर त्यांना शिष्यात निश्चित पराजय असंच वाटलं असतं. केवढं धाडस, केवढं हे म्हणजे सावरकरांना तर खरंच आपण म्हणूयात की समाजाचं हे दुर्दैव आहे. राजकारण्यांनी तयार केलेलं एक दुर्दैव आहे की ज्याच्यासाठी हा नेता म्हणून आपल्याला स्वीकारायला सुद्धा कितीतरी वर्ष जात आहेत. समजून घेणं तर लांबच आहे पण हे खरोखर राजकारण्यांनीच घडवून आणलेलं, तयार केलेलं हे दुर्दैव आहे असं वाटतं. आता मग अशा आंब्याचा विषय निघाला, इतक्या छान गोडव्याच्या गोष्टी. आणि मी गंमत सांगू का, आता सांगतोच मी ना टिळकांचं सासर आहे लाडघर दापोलीच्या जवळ. मी फार अभिमानाने आता सांगायला लागलोय. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी ना कोविड संपल्यानंतर लाडघरला गेलो होतो आणि टिळकांचं सासर आहे लाडघरला. आणि त्या लाडघरला त्यांची खूप मोठी बाग आहे आंब्याची आणि त्यांच्याकडचे आंबे मी दरवर्षी खातो. मी आज टिळकांच्या सासूरवाडीचे आंबे खातो हे तुम्हाला अभिमानाने सांगतो. फक्त टिळकांचे लाड होत होते असं नाही, टिळकांवरती काम करणाऱ्या या मुलाचे पण लाड आजही लाड. कारण त्यांची खूप मोठी आमराई आहे आणि सुदैवाने मी तिथे गेलो होतो. मला आणि तिथे मला टिळकांनी त्यांच्या सासूरवाडीला लिहिलेले एक पत्र सापडले ज्या टिळकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा पाठवल्या होत्या सासरकडनं. टिळक तेव्हा लंडनला होते. त्याला उत्तर म्हणून टिळकांनी आपला एक फोटो आणि त्याच्यावर लिहिलेला एक मजकूर ते पत्र त्यांनी छान फ्रेम करून त्यांच्या घरात ठेवलेलं. किती छान. तर हे इतक्या गोड आठवणी तू सांगतोयस. मग अशी आंब्याची चव अशी आता तर आणखी मला असं वाटतं की लाडघरला जाऊन तुझ्याबरोबर एकदा तो आंबा चाखलाच पाहिजे की ज्या घरच्या लोकांना इतका गोड जावई मिळाला टिळकांसारखा आणि आजही जे घर त्या सगळ्या आठवणी जपतंय. तर त्या गोडव्याला धरूनच एक तुझा प्रश्न विचारते. अमृतासाठी ही गोडव्याची गोष्ट चालली तर तू शब्दामृत सुरू केलंयस आणि त्याच्यातनं आता तू प्रकाशनाकडे वळलायस. म्हणजे बोलतो आहेस, अभ्यासक आहेस, इतके
इतक्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे तुझ्या एका वेगळ्या पैलूवरती मी आणखी पुढे बोलणारच आहे, विचारणारच आहे तुला, पण त्यापूर्वी शब्दामृत विषयी थोडक्यात सांग. मी थोडक्यात सांगतो. इथे बाहेर आमचा एक स्टॉल आहे, तिथे एक छोटंसं पुस्तक आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी आणलं आहे, ते जरूर घ्या. त्या पुस्तकामध्ये आम्ही अंदमानला जे जातो त्याच्याबद्दल हे आहे. शब्दामृत ही संस्था 3 पातळ्यांवर काम करते. आता प्रकाशन, पर्यटन आणि निर्मिती या तिन्ही गोष्टींमध्ये आमचं जे ब्रीद आहे प्रकाशनाचा आहे उषःकाल मराठी प्रकाशन विश्वाचा, आणि पर्यटनामध्ये आहे देशप्रीतीला जोड पर्यटनाची. असे 2 उद्देश हातात घेऊन आम्ही सध्या काम करतोय. मग माझ्याकडे 1,500 पुस्तकं होती, त्याच्यामुळे पुस्तकांवर माझं लहानपणापासून प्रेम. त्यातून मग आपण या सगळ्या मी हे का सांगतो, पुन्हा टिळक या दुव्याकडे मी येतो. टिळकांचा आदर्श आहे या सगळ्यांना, की लोकमान्य टिळकांनी ते जेव्हा वकील झाले, त्यांनी जेव्हा त्यांचं सगळं शिक्षण घेतलं, त्या शिक्षणानंतर लोकमान्य टिळकांना नोकरी करायची नव्हती, टिळकांना व्यवसाय करायचा, आणि तो व्यवसाय त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करायचा. म्हणून टिळकांनी काय केलं, टिळकांनी वर्तमानपत्र सुरू केली, टिळकांनी शाळा सुरू केल्या, टिळकांनी कॉलेजेस सुरू केली. आपल्या आवडीला, आपल्या चॉईसला आपल्या व्यवसायाचं रूप देता आलं पाहिजे, ही आधुनिक काळाची गरज आहे. हे टिळकांना जमलं. दुर्दैवाने सावरकरांच्या बाबतीत ते होऊ शकलं नाही, कारण नंतर त्यांच्यावरती निर्बंध घातले गेले, लक्षात घ्या. आणि त्यांना त्यांची पदवी सुद्धा दिली नाही, याची पदवी काढून घेतली, बॅरिस्टरीची मिळाली नाही. सो आपली आवड ही आपल्या व्यवसायामध्ये परावर्तित कशी करायची, हा सगळ्यात मोठा आदर्श तरुणांसमोर लोकमान्यांनी घालून दिलेला आहे. की त्यांनी केसरी मराठा संस्था काढल्या, ज्यातनं त्यांनी केसरी फ्री वाटला नाही लोकांना. त्यांनी केसरीची अमुक काय पर्टिक्युलर चार्जेस घेतले, आणि त्या केसरीच्या माध्यमातून राष्ट्र चालू केलं. तेव्हाच्या काळात केसरी हा क्रमांक 1च्या खपाचं दैनिक होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल, लोकमान्य टिळक लॉ क्लास घ्यायचे, त्या लॉ क्लासची पहिली जाहिरात ही संकल्पना महाराष्ट्राला लोकमान्य टिळकांनी शिकवलेली आहे. आपल्या लॉ क्लासची पहिली जाहिरात टिळकांच्या केसरीमध्ये आलेली, आणि माझा लॉ क्लास अमुक दिवसांसाठी बंद असणार आहे ह्याची सुद्धा जाहिरात टिळक करायची. याचं कारण बघा, टिळक व्यवसायात भिमुख किती होते. म्हणजे बरीच तरुण मुलं बसलीत म्हणून मी हे सांगतो. टिळकांना एकाने विचारलं, तुम्ही लॉ क्लास चालू केलाय वगैरे ठीक आहे, पण आता 8 दिवस लॉ क्लास बंद असणार आहे, ह्याची जाहिरात कशाला करायची म्हणे, त्यांनी काही फायदा होणार आहे म्हणे, बंद क्लासची कोणी जाहिरात करते का. टिळक म्हणाले, ज्या विंचुरकरांच्या वाड्यामध्ये मी लॉ क्लास घेतो ना म्हणे, त्या लॉ क्लासला महाराष्ट्रभरातनं मुलं येतात, आणि ती मुलं आजूबाजूच्या ठिकाणी कुठे कोणाच्या नातेवाईकांच्या घरी म्हणा, कोणासोबत काय खोल्या करून असे राहतात, आणि असे लोक वेगवेगळ्या ठिकाणी अमुक ठिकाणी वार लावून जेवायला जातात म्हणे. आणि ते जेव्हा जेवायला जातात तेव्हा माझ्या एका क्लासवर त्या सगळ्या खानावळी, त्या सगळ्यांच्या जेवणावळी अवलंबून आहेत. 8 दिवस जर माझा क्लास बंद असेल तर त्यांचं जेवण, त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा त्यांच्या रुटीनमध्ये अडथळा येणार नाही का. माझ्या एका क्लासवर या पुण्यातल्या इथल्या भागातल्या आजूबाजूच्या लोकांच्या व्यवसायाची घडी बसलेली आहे, त्यांना माझ्यामुळे तोटा होऊ नये, त्यांच्या दिनक्रमात माझ्यामुळे खंड पडू नये, म्हणून ही जाहिरात दिली. एवढी व्यावसायिकता आपल्याकडे असते का, आपण विचार करा. आणि पुन्हा मी म्हणतो तसं टिळकांचा लॉ क्लास, ज्याला न्यायमूर्ती रानडे येऊन बसायचे, काय गंमत आहे ही, हे सगळं घडतंय पुण्यामध्ये. हा टिळकांचा आदर्श, की त्यांनी केसरी मराठा सुरू केलं, त्यांनी वर्तमानपत्र सुरू केली, त्यांनी शाळा काढल्या, ज्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला हवाय तो विचार तरुणांपर्यंत दिला, आणि त्यांनी कॉलेजेस काढले. त्या तरुणांना त्यांनी पुढे सावरकरांसारखे तरुण त्यांच्या कॉलेजमधूनच तर पुढे आले. तर आमचा विचार आम्हाला सांगायचा आहे. हल्ली मराठीमध्ये प्रकाशक आणि वाचक वगैरे या सगळ्याबद्दल फार मोठं विचार मंथन होतं, पण माझ्या प्रकाशन संस्था वर्षाला 3-4 पुस्तकं काढते, पण ती 3-4 पुस्तकं धमाकेदार काढते. म्हणजे मी आणि नथुराम पुस्तकाच्या आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये 14 देशांमध्ये आम्ही आमचं पुस्तक पोहोचवलं. 14 देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात पुस्तक पोहोचवलं. त्याच्या जाहिरातींवरती व्यवस्थित काम होतं. ते प्रोडक्ट कसं तयार करायचं, कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं. 3 वर्षात त्या पुस्तकाच्या आम्ही 14 आवृत्त्या घरोघर पोहोचवू शकलो. या सगळ्या भूमिकांमधून आम्ही काम करतो. अंदमान बोलावते सारखा उपक्रम आम्ही सुरू केला. त्याचं कारण असं होतं की अंदमानला अनेक जण जातात दरवर्षी. आम्ही बघतो तर अंदमानला रोज साधारणतः 14 फ्लाईट्स लँड होतात. 14 × 180 तुम्ही गणित करा, इतके लोक दरवर्षी अंदमानला जातात. आणि त्यात महाराष्ट्रीयन लोक खूप जातात, महाराष्ट्राचे आणि बंगाली.
ह्या सगळ्या मंडळींना तिथे एक दिवस जाऊन सेल्युलर जेलमध्ये 7x11 कोठडीत जायचं आणि सावरकरांबद्दल हा करून रडायचं आणि परत यायचं. आपण विसरून गेलेलो असतो. ते लोक काय करतात, पहिल्या दिवशी सेल्युलर जेलमध्ये नेतात आणि नंतर बाकी सगळे 6 दिवस ते दाखवतात. त्याच्यामुळे गंमत अशी होते ना की पहिल्या दिवशीचा प्रभाव राहतो तिकडे, ते सेल्युलर जेलमध्ये आपण विसरतो आणि ती पेट घेऊन घरी येतो. तर हे जेव्हा व्हायचं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की कुठेतरी ही समस्या आणि ही संधी आहे. मला सांगा, पार्लेच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये 7 दिवस पार्थ पावसकरांची व्याख्यान मला ठेवली, तर अलिबागवरून आता इथे आलेल्या किंवा दिल्लीवरून आमचे अतुल जे आले, हे रोज अलिबागवरून येऊ शकणार आहेत का? त्यांनी परत पार्ल्यामध्ये कुठेतरी राहायचं, हे सगळं करायचं, हे शक्य होणार नाही. अंदमानामध्ये आहे ते 7 दिवस लोक आमच्या सोबत असतात आणि मग ती सगळी मंडळी दिवसभर उत्तम अंदमानचं निसर्ग सौंदर्य बघतात, अंदमानच्या सगळ्या बेटांना भेटी देतात, सगळं बघतात आणि संध्याकाळी 1.5 तास आमच्या तोंडून सावरकर ऐकतात. त्यांना तिथे पळून जाण्याची सोय नसते, त्यांना तिथे ते ऐकायला लागतं आणि 7 दिवस सलग सावरकर. आता मला कोणतरी विचारलं 2 दिवस आलं तर चालेल का? म्हणलं तुम्ही येऊन जा, पण मग ते 7 दिवस सावरकर ऐकण्याचा जो इम्पॅक्ट आहे ना, तो इम्पॅक्ट तुमच्या मनावरती राहणार. तो 7 दिवसांचा ते एका भट्टीत माणूस असा गेला 7 दिवस अंदमानच्या की तो बरोबर परिपक्व होऊन बाहेर येतो. मग त्याच्या समोर जर सावरकरांना कोणी वेडा वाकडा बोलायला लागलं की तो लगेच त्याला थांबवतो आणि सांगतो, हे नाही, आम्ही अंदमान बोलवतोय, मध्ये जाऊन आलेलो आहे, तू सांगतोयस ते खोटं आहे, हे असं नाही. त्याच्यामुळे आम्ही ती भट्टी तयार केलेली की ज्याच्यामधनं गेल्यानंतर लोकांना हे कळेल, लोकांना तो, आणि तिथे दिसतंय ना सगळं, ती 7x11 कोठडी दिसतेय, त्याच्या पुढे ते कोलू दिसतंय, त्याच्या पुढचं फाशीघर दिसतंय, हे सगळं याची डोळा बघावं. म्हणून गेल्या 3 वर्षात 2000 लोक अंदमानला जाऊन आले आणि गेल्या वर्षापासून आम्ही एक मुद्दाम सुरू केलं, तर लक्षात आलं की जे सगळे येतात ते असतात 50च्या पुढचे, आता काय करायचं. म्हणून मग अंदमान बोलवतंय भारतातली पहिली युवा यात्रा आम्ही काढली आणि फक्त 15 ते 30 वयोगटातली मुलं आम्ही तिथे घेऊन जातो. दर वर्षातनं एकदा ती युवा यात्रा असते आणि 15 ते 30 वयोगटातल्या युवकांना आम्ही सावरकर अंदमानात युवा दिवस राष्ट्रीय युवक दिवस म्हणून मानतो. तर मला असं वाटतं की ती भट्टी जो ती म्हणालाच ना की ती भट्टी, ती अशी भट्टी जमूनच यावी लागते आणि येत नसेल तर ती जमवावी लागते. मला वाटतं तू त्या मार्गाने फारच छान तुझं पाऊल आणि तुमच्या त्या सगळ्या समूहाचं, म्हणजे जे प्रकाशनात तुझ्या सोबतीला काम करतायत त्या सगळ्यांचं खरंच अभिनंदनच आहे की अशा प्रकारे अंदमानमध्ये सगळं घडवणं, वेगवेगळ्या प्रकारे लोकांना त्याची अनुभूती देणं की आपण इथे आलो तर हे काय, म्हणजे आत्ताच श्वास इतका घुसमटतोय की त्या व्यक्तीचं काय झालं असेल हे काही क्षण, म्हणजे मला आठवतंय फार, तू सांगत असतोस की 10 मिनिटं तरी इथे बंद करा ही कोठडी आणि बसामध्ये, त्या कोठडीमध्ये सगळं काढून घेतलं जातं तुमच्याकडनं मोबाईल. आता तर क्षणभरही आपल्याला मोबाईल असा काही राहिलं तरी चालेल, पण हा मोबाईल विसरला नाही पाहिजे याची एवढी कटाक्ष. रात्री झोपेत लोक दचकून उठतात आणि पहिलं पाहतात काय तो मोबाईल आहे का, म्हणजे इतकं हे मोबाईलचं वेळ झालंय. आणि अशा ह्याच्यात तुम्ही सगळं काढून घेऊन काही क्षण, बरं माहिती असतं ना 10 मिनिटच बसायचंय, अर्धा तास बसायचंय, वेळ ठरलेला आहे. सावरकरांना माहित नव्हतं किती वर्ष बसायचंय, शिक्षा तर ठोठावली होती इतकी अगणित वर्ष म्हणूयात आपण आता त्याला, कारण त्या 50 वर्षांना, त्या काही 40 वर्षांना त्यांना अर्थच नव्हता. अर्थ होता तो सावरकरांच्या आत्मविश्वासाला, कारण सावरकर म्हणाले होते की तुम्ही शिक्षा देताही एवढी, पण तुम्ही इथे राहणार आहात का. तर मला वाटतं की फार मोठा पुढचा प्रश्न मी अविनाशजी उभे राहिले, म्हणजे आता त्यांच्या कानांबरोबर त्यांच्या पोटांची काळजी घेतली, अगदी जशी आम्ही अंदमानात घेतो ना, कानाने ऐकवतो आणि त्यांना सगळं. ठीक आहे, मी शिकताकडे वळते. फार एक विचारायचं होतं की तू नाट्य, अभिनय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुझी मुसाफिरीच म्हणता येईल आता अशी चाललेली आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये एकीकडे एकदम वृक्ष वैचारिक असं एक रणकंगन, अगदी लोक इतके आक्षेप घेत आहेत अभ्यास न करता, हे त्यातलं आणखी वैशिष्ट्य की जे आक्षेप घेत आहेत त्यांचा अजिबात अभ्यास नाही आहे. आणि अशांच्या समोर तू हे सगळे सावरकर मांडतोयस, तू टिळक मांडतोयस, तर सावरकरांच्या दृष्टीने मला असं म्हणायचं की या सगळ्या
आक्षेपांच्या घोंगाटात तू सावरकरांना कसं सादर करतोयस, नवी दिशा कशी देतोयस? नाही, मी खरं सांगू का, आक्षेपांचा गोंगाट हा हल्ली तयार झालेला आहे. त्याला राजकीय कारण आहे खूप सारी. ती राजकीय कारण आता मी सावरकरांच्या हिंदुत्वावर जे बोलणार आहे इथून पुढे अर्धा पाऊण तास या लोकांशी, तेव्हा मी ते सांगणार आहे की आक्षेप काय आहेत, मुळात त्याचा गाभा का आहे. आक्षेप घेण्याला काहीतरी कारण असेल ना, ते कारणच मी आता पुढे उत्तरार्धामध्ये आपल्या कार्यक्रमाच्या सांगणार आहे. पण मी खरं सांगू का, आजच्या काळामध्ये आक्षेप म्हणा किंवा सावरकरांचं हे सगळं जे काय आहे त्या सगळ्याकडे मी जेव्हा बघतो ना, तेव्हा मला एक संघर्ष करणारा साधा कॉमन मॅन जो असतो ना, की तुम्ही आम्ही आपल्या रोज जगताना आपलं काही साधं असं छान म्हणजे आयुष्य नसतं. आपल्याला अप्स अँड डाऊन्स असतात, संघर्ष असतात, सगळं असतं आणि आपण त्यातनं आपल्या परीने मार्ग काढत असतो, जगत असतो. इतकं तुमची माझी प्रत्येकाची कहाणी तीच आहे. गंमत अशी झाली ना सावरकरांच्या बाबतीत की 100 वर्षांपूर्वी त्या माणसाच्या आयुष्यामध्ये देवानी फक्त संकट अशी रांगेने पेरून ठेवलेली होती. फक्त संकट बस. म्हणजे बालपणी त्यांचे आई वडील गेले लवकर ते संकट, त्याच्यानंतर आलेली प्लेगची साथ, त्याच्यानंतर भावाला असं वाटलं की आपण आता इथे राहू नये, आपण संन्यास घ्यावा, आता काय होईल, मग ते त्यांना त्याच्यातनं मागे ओढणे, हे सगळे प्रकार. मग त्याच्यानंतर पुण्याला आले शिक्षणासाठी, तर काय तर परदेशी कपड्यांची होळी केली म्हणून कॉलेजमधूनच काढून टाकलं. लंडनला गेले तर लंडनला तिथे सगळं काम करताना इकडे भारतात सगळ्या संसाराची वाताहत झाली. मग नंतर मार्सेलीस उडी मारली, तिथे अपयश. अंदमान मधली 50 वर्ष आणि नंतर सुटून आले तर बाबा यांनी पत्र लिहिली म्हणून त्यांच्यावरती पुन्हा टीका. आणि मग देश स्वतंत्र होताना बघतायत ते दादरच्या शिवाजी पार्कला ते राहायचे, तर त्यांना बोलवलं नव्हतं दिल्लीला. पुन्हा ते सगळं अपमान आणि स्वातंत्र्यानंतरचे 3 वेळचे कारावास. ह्या माणसाच्या आयुष्यात सुखाचे क्षण किती कमी आले, आणि सुखाचे क्षण कमी येऊन सुद्धा या माणसाने आजकालचे 50 साहित्य अकादमी उवाळून टाकावे अशा दर्जाची कविता आहे. ह्या माणसाने सातत्यानं हिंदूंची बाजू घेणारा एकही राजकीय नेता नसताना हिंदूंची बाजू लावून धरला. या माणसाने सातत्याने आपल्या सोबतच्या क्रांतिकारकांना सांगितलं की तुम्ही आत्महत्या करू नका. आज या कारागृहाचं तुम्ही आत्महत्या केली तर काही नाही, तुम्हाला लोक विसरतील, पण तुम्ही लढलात, जगलात आणि संघर्ष केला तर या कारागृहाच्या बाहेर तुमचे पुतळे उभे राहतील. ते शब्द त्यांचे खरे ठरले. या माणसाला त्यांनी सांगितलं की तुम्ही राजकारणामध्ये भाग घेऊ नका. हा माणूस रत्नागिरीमध्ये राहिला, त्यांनी हिंदू संघटनाचं काम. आपण आपलं पाणी कसं तुम्ही असं पाणी टाका चटकन आणि त्याच्यावरती एखादा कपडा टाका, कपड्या जेवढं पाणी ऍब्झॉर्ब करू शकतो तेवढं करेल, पण पाणी चटकन वेगळी वाट काढतं आणि पुढे जातं. नदीला अडथळा आला ना तर नदी वाट काढते पुढे. या माणसाच्या आयुष्यात फक्त अडथळे आले, पण या माणसाने न घाबरता त्यावर मार्ग काढले आणि हा माणूस सतत जिंकत आला. सतत जिंकत आला. त्यांनी उडी मारली माणसाला तिकडे, तर त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या माणसाने जे केलं त्याचे परिणाम पडले. म्हणून मला आजच्या काळामध्ये मुलांसमोर सावरकर सांगताना, आता मी एक पुस्तक लिहितोय मुलांसाठी सावरकरांवरचं, फक्त ते तरुण मुलांसाठी. त्याचं टायटल आहे सुपरमॅन सावरकर. एखाद्या माणसासमोर सतत अडथळे येतात आणि त्याच्याकडे ना त्याच्या आत एखादी सुपर पॉवर असते, ज्या सुपर पॉवरमुळे तो सतत त्या अडथळे ओव्हरकम करतो, तो जिंकतो. आज आपण सावरकरांना पराभूत माणूस म्हणून ओळखतो का सांगा? आज आपण त्याचे गुडवे घालतोय, कारण त्या सगळ्यातनं त्यांनी काहीतरी पॉझिटिव्हिटी शोधली. ती पॉझिटिव्हिटी मी लोकांपुढे मांडतो. अरे छान. फार मला वाटतंय तुझ्या व्याख्यानातनं आणखीन ते सगळं उलगडतच जाणार आहे. मला खात्री आहे की तुझी ध्येय अजून तुझी वाटचाल फार मोठी आहे आणि 25 वर्षात इतकं केलं आहेस तर पुढे आणखीन तुझी खूप मोठी वाटचाल असणार आहे. आम्हा सर्व म्हणजे पार्लेकरांचं तर आहेच आहे, पण साऱ्या भारतीयांना अभिमान वाटावा असं कार्य तुझ्या हातून होईल. आणि एवढंच सांगते की मरणोपांत जीने की है चाह तुझे, तो सुन बतलाती हूँ सीधी राह तुझे, लिख ऐसी कोई चीज की दुनिया डोल उठे, या कर कुछ ऐसा काम जमाना बोल उठे, या कर कुछ ऐसा काम जमाना बोल उठे. मला वाटते तू जिंकतोसही तसंच आणि तू बोलतोसही तसंच. वक्ता दश सहस्रेषु हे त्या काळी लिहिलं होतं 1000 वर्षापूर्वी, म्हणून तसं सहस्रेषु. आता म्हटलं तर त्याची गणती करता येणार नाही. असाच वक्ता आहे पार्थ. मला वाटतं पार्थ तुझं नाव देखील तितकंच सार्थ आहे, कारण युद्धाच्या मध्यभागी उभं राहून अशा प्रकारचा विचार समजून घेणं
आणि तो पुन्हा प्रत्यक्षात कृतीत आणणं, कर्म याच्याकडे वळणं हे तू करतो आहेस. तुझ्या गुरूंना नमन, तुझ्या कार्याला नमन. आणि तुझी ही मुलाखत मला वाटतं तशी अर्धीच झाली, पण काही गोष्टी ह्या अर्ध्याच उत्सुकता वाढवणाऱ्या असतात. ती अशी अर्धी भेट आपण तशीच ठेवूया आणि पुन्हा कदाचित पुढच्या नवीन पैलूंवरती मला वाटतं पार्लेकर, अविनाशजी सगळं एकदा कधी करतील आणि पुन्हा एकदा मीच तुझी मुलाखत घेईन आणि तो योग यावा. खूप शुभेच्छा व्यक्त करते. तुझं हे जे तेज आहे त्याला आत्मतेज आपण म्हणतो, हे राष्ट्र तेजाला उजळवणारं आहे आणि हे असंच तुझ्या हातून होत राहो या सदिच्छांसह आपण ही मुलाखत थांबवूया. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.